नागराज बार्शीचा आहे आणि मिलिंद सर सोलापूर जिल्ह्यातले आहेत सगळे. तो पण म्हणजे मीच एक इकडे परका आहे असं मला वाटत होतं, पण योगायोगाची बाब म्हणजे माझं सासर सोलापूर आहे. सहसा मी तिकडे फिरकत नाही, पण सोलापूर जिल्ह्यातल्या प्रज्ञावंत लोकांमध्ये उठबस असते, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत आज मी स्वतःला सुद्धा त्यांचाच मानतो. मिलिंद सरांनी पुस्तकाबद्दल आणि हनुमंत लोखंडे यांनी पुस्तकाबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे. मी पण जे महत्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही सगळे कव्हर केलेले आहेत आणि या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहिलेली आहे. आणि मला असं वाटतं की या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणे हा माझा हक्क आहे, कारण या फॅन्ड्री नावाच्या चित्रपटामध्ये मी जब्याच्या वडिलांची जी भूमिका केली ती माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या अनेक ज्या भूमिका आहेत, ज्या चांगल्या चांगल्या वेगळ्या वेगळ्या भूमिका आहेत, त्याच्यापैकी एक मानदंड असलेली अशी भूमिका आहे. मला असं वाटतं की कुठलीही कलाकृती घडत असताना ती पुढे जाऊन ग्रेट होईल याची कल्पना कुठल्याही कलावंताला कधीच नसते. मला अजून आठवतंय की 25-27 वर्षापूर्वी गारवा जेव्हा लिहिलं होतं, ऊन जरा जास्त आहे, तेव्हा कुठे वाटलं होतं की गारवाच्या कॅसेट्स एकमेकांना देऊन लोकांची दुर्दैवानं लग्न होतील, मुली पटवल्या जातील. आणि ते 25 वर्ष तो पावसाळा बरसत राहील याची कल्पना तेव्हा नव्हती. फॅन्ड्री सुद्धा आम्ही जेव्हा धुळीत पळत माखत सगळं शूट करत होतो, उन्हामध्ये शूट करत होतो, तेव्हा ही कलाकृती काही वर्षांनंतर इतिहासामध्ये अजरामर होईल याची कल्पना खरोखरच आम्हाला नव्हती. फॅन्ड्रीचा रोल जेव्हा पहिल्यांदा ऐकवण्यासाठी नागराज गोरेगावच्या एका ठिकाणी मी राहत होतो तिथे आला होता तुम्ही सगळेजण, तेव्हा माझ्या मनामध्ये एक असं वाटलं होतं की या रोलमध्ये काय आहे, फक्त पळायचं आहे, डुकराच्या मागे पळायचं आहे, पकडायचं आहे त्याला. पण मला एक गोष्ट तुम्हाला आज सांगितली पाहिजे, त्या काळामध्ये बरेच महिने माझ्याकडे काम नव्हतं. हे सुद्धा एक कारण होतं फॅन्ड्रीचा रोल ऍक्सेप्ट करण्यासाठी. पण फॅन्ड्रीची जेव्हा गोष्ट सांगितली गेली, त्याच्यातली कॅरेक्टर्स सांगितली गेली आणि प्रामुख्याने जेव्हा त्याच्यातला जनगण मन सुरू होतो आणि ते सगळे उभे राहतात हा प्रसंग सांगितला गेला, तेव्हा मी मनातल्या मनात ठरवलं की हा रोल आपण करायचा. मी ध्यासपर्व नावाचा चित्रपट जेव्हा अमोल पालेकर बरोबर केला, तेव्हा त्यांनी कर्वेंच्या आयुष्यातला महत्वाचा प्रसंग मला आधी सांगितला की मालतीबाई दिवाळीच्या पहाटे गेलेले आहेत आणि रधो कर्वे एकटे जाऊन ती हर्ष घेऊन आलेले आहेत आणि मालतीबाईंचं पार्थिव एकटे घेऊन ते स्मशानात गेलेले आहेत आणि नंतर आलेले आहेत. आणि तो सायंटिस्ट माणूस आहे, गणितज्ञ माणूस आहे, आयुष्यभर त्याने लॉजिकल विचार केलेला आहे. असा माणूस घरी येतो, पहिल्यांदा अग्रलेख लिहितो आणि नंतर अचानक त्याच्या लक्षात येतं की घर रिकाम आहे, मालतीबाई नाही आहे, त्यांचं अस्तित्व नाही आहे याची जाणीव त्यांना होते आणि पहिल्यांदा तो गणितज्ञ माणूस ढसाढसा रडतो. तर नागराजने जेव्हा हा प्रसंग मला सांगितला जनगणमनाचा, त्या एका प्रसंगासाठी मी
हा रोल आपण करायलाच पाहिजे असं वाटलं. हे तर होतच, पण त्या चित्रपटामध्ये आणि त्या गोष्टींमध्ये, त्या कथेमध्ये, त्या सांगण्यामध्ये जे पॅशन होतं, जो अनुभव होता, जी आसोशी होती सांगण्याची, ती खूप महत्वाची मला वाटली. आणि अशा प्रकारचा चित्रपट आज कुठलं तरी कोणीतरी प्रोड्युसर त्याच्या मागे उभा राहिला आहे याचा मला आनंद झाला होता. आणि म्हणून तो चित्रपट करण्याचा मी निर्णय घेतलेला होता. मला म्हणजे नटरंग असेल, जोगवा असेल, ध्यासपर्व असेल, गोदाकाठा, वांछित असेल, पारितोषिक अनेक रोलसाठी मिळाली, परंतु फॅन्ड्रीसाठी मिळालेलं पारितोषिक हे माझ्यासाठी फार महत्वाचं होतं. कारण मला अजून आठवतंय की त्याच्यातला छायाचा जो रोल होता, त्या छायाच्या रोलसाठी मी माझ्या एका मैत्रिणीचं नाव तुला सुचवलं होतं. तिला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता. तर तिला जेव्हा रोल ऐकवला गेला तेव्हा तिने मला म्हटलं, अरे किशोर काय आहे त्या रोलमध्ये, फक्त पळायचंच आहे आपल्याला दोघांना. म्हणून तिने तो रोल नाकारला. दाने दाने पे नाम लिखा होता है खाने वाले का, तसं छायाच्या नशिबामध्ये मग तो रोल होता. छायाच्या आणि माझ्या नशिबामध्ये तो रोल होता. आणि म्हणूनच आम्ही दोघं तिकडे प्रामाणिकपणे उतरू शकलो. तर मी सांगत होतो की फॅन्ड्रीसाठी मला अनेक पारितोषिक मिळाले, तर वंचित नावाची गोष्ट आहे, बहिष्कृत नावाची जी गोष्ट आहे, ती आपल्या आयुष्यात, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सहजपणे आपोआप आलेली आहे. आता जब्याच्या कॉम्प्लेक्सचा जो आणि तुझ्या हेमंतच्या कॉम्प्लेक्सचा जो आपण इकडे उल्लेख केला, त्या कॉम्प्लेक्सची मी सुद्धा खूप भोगलेला आहे तो कॉम्प्लेक्स. मी आता जरी पुस्तकं वाचून, काही चित्रपटांमधल्या मोठ्या लोकांबरोबर काम करून इतका आत्मविश्वासाने बोलत जरी असलो, तरी मी अतिशय गरीब घराण्यातून, म्हणजे माझी आई सुद्धा खूप शिकलेली नाही आहे, शेवटच्या बेंचवर बसायचो मी, कसा बसा पास व्हायचो मी, आणि बारीक असा लुकडासारखा कसा तसे दिसायचो मी. आणि तू जसं हेमंत नाव घेतलं तसं आपण कुणी कविता लिहितो असं कुणी बोलू नये म्हणून मी सौमित्र नाव घेतलं. मी कॉलेजमध्ये कविता लिहायचो शाळेमध्ये, तेव्हा मी हा कविता लिहितो असं बोलतील याची जाम भीती वाटायची मला. आणि मला माझं नाव सुद्धा आवडायचं नाही. काय नाव? किशोर. कुठल्याही वयात किशोर. किशोर, अरे काय नावं असतात अशी, तशी नावं ठेवायला पाहिजे असं माझ्या मला बंगाली चित्रपट जाम आवडायचे म्हणून सौमित्र मी माझंच नाव ठेवून द्यायचं. तर अशा कॉम्प्लेक्स मधनं मी सुद्धा गेलेलो आहे. मला अजून आठवतं, मी 7वी पास झालो आणि वडिलांनी मला सांगितलं की शिक्षण बस झालं. आणि माझे मामा तेव्हा आकडा लिहायचे, बेटिंग चालायचे. ते डुवे से तिया तिचे मटका एक्झॅक्ट शब्द मटका. हा, मी टाळत होतो पण फोडला शेवटी आले. तर मामा घेऊन गेले आणि म्हटलं इथे बसायचं आणि काम करायचं. ते गोंडपाटाचं बांधलेलं चारी बाजूला, लोक गर्दी केलेली, एका टेबलवर मामा आणि मी आणि एक माणूस ते लिहितोय. मला सफोकेशन झालं दुपारपर्यंत. मी लघवीला जातो म्हणून मामाला सांगितलं आणि मी निघून आलो, परत तिकडे गेलो नाही. रात्री खूप लेट घरी पोहोचलो. वाटलं वडील खूप मारतील, पण वडिलांनी मारलं नाही. वडील म्हणले काम तर करावंच लागेल तुला, म्हणून खारलाच होतं ते बेटिंगचं. त्याच्या समोरच एक बनारसी नावाचं मोठं हॉटेल होतं. वडिलांनी त्या हॉटेलमध्ये दुसऱ्या दिवसापासून मला कामाला लावलं. 3रा दिवस होता. 3ऱ्या दिवशी मी टेबल असा पुसत होतो आणि अचानक मी पाहिलं की माझ्या शाळेतली जी मुलगी मला आवडते ती आई आणि सगळ्यांबरोबर आतमध्ये त्या हॉटेलमध्ये आली. मी लगेच ते पुसता त्या मागच्या दारातून बाहेर गेलो. तिथे भांडी घासत होते. मी जो बसला होता भांडी घासणारा त्याला म्हटलं मी भांडी घासतो, तू जरा बाहेर टेबल हे करायला जा. आणि मी बसलो होतो. मॅनेजरने विचारलं तू काय करतो? मी म्हटलं नाही, मला भांडी चांगली घासता येतात म्हणून मी घासतोय आणि त्याचे हात दुखतायत म्हणून तो गेला. आणि सारखा ती मुलगी कधी जाते का
याचं. आणि मग ते तिने बहुतेक मला पाहिलं होतं पळून जाताना. तर जब्याने जेव्हा तो दिवावर घेतला आणि त्याच्या डोळ्यातून जेव्हा ते पाणी आलं, त्याच्याशी मी खूप रिलेट झालो होतो. मला अजून आठवतंय, शूटिंगच्या वेळेला तो सीन चालला होता, जब्या घेऊन मी जब्याला बोलवतोय, नाचतो काय वर, तू माझा शॉट घेतलास. आणि मला म्हटलं की खूप गर्दी होती, ती मिरवणुकीचा सीन तुम्हाला आठवत असेल, ती शालूवर आहे आणि जब्या आहे खाली, तो बघतोय तिच्याकडे आणि बाप येतो म्हणतो इकडे आणि हा देवा पकड, मी चाललो. आणि तो पकडतोय आणि ती हसते आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येतंय. नागराजने तो अप्रतिम आउटस्टँडिंग शूट केलेलं आहे. ते इतकी प्रचंड गर्दी होती, सगळा गाव होता, शूट केला. अशा अनेक आठवणी फॅन्ड्रीच्या वेळच्या माझ्या आहेत. या सगळ्या आठवणी हे पुस्तक वाचत असताना माझ्या लक्षात आलं. मी लहानाचा मोठा म्हणजे फॅन्ड्रीतलं काम बघून किंवा नटरंग मधलं काम बघून किंवा जोगवा मधलं काम बघून काही काही असे रसिक प्रेक्षक येतात, सर म्हणतात, सर तुम्ही ऍक्टिंगच केली नाही हो, इतकं साधं, इतकं खरं केलं तुम्ही ऍक्टिंगच करत नाही, ऍक्टिंग कुठं केली. कालच मी पंकज कपूरचा इंटरव्ह्यू पाहत होतो, त्याला कोणीतरी विचारलं की आपकी नजर में अच्छी एक्टिंग क्या होती है, तो म्हणाला जिसमें एक्टिंग नहीं दिखे वो अच्छी एक्टिंग होती है. तर सर तुम्ही कामच केलेलं नाही. हे प्रत्येक रोल मध्ये असल्यामुळे पैसे पण दिले नाहीत, कमी पैसे दिले सगळीकडे, कारण आपण कामच केलं नाही. ऍक्टिंग दिसली की पैसा मिळतो. मराठीमध्ये खूप ऍक्टर्स आहेत असे कमावणारे, तर गोरे गोमटे म्हणजे खूप ऍक्टिंगचे पैसे मिळतात त्यांना. आम्ही ऍक्टिंग नाही करत त्यामुळे आम्हाला नाही मिळत. तर एनिवे, तर अशा सगळ्या आठवणी आहेत पुस्तकाबद्दल. हणमंत शेवटी म्हणेल की साला माझ्या पुस्तकाबद्दल बोल की. मी तुझ्या पुस्तकाबद्दल खूप लिहून आणलं होतं, पण आता वेळ, आणि मला असं वाटतं की पुस्तकाचं प्रकाशन आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण पुस्तकाबद्दलच बोलणार आणि महत्वाचे मुद्दे तर झालेले आहेत, त्याच्यामुळे आपण काहीतरी वेगळं बोलावं म्हणून या मी आठवणी तुम्हाला सांगितल्या. आणि मला वाटतं की त्या महत्वाच्या होत्या. मला एक आणखीन आठवण सांगायची आहे. माझा शेवटचा शॉट संपला, फॅन्ड्रीचं शूटिंग सकाळी 9:30ला संपला. सर म्हणाले, सर तुमचा पॅकअप, असं त्यांनी सांगितलं. म्हटलं चला जाऊया. नंतर म्हणाल, सर जरा एक मिनिट बोलायचं तुमच्याशी. म्हणून नागराजने माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी बाजूला गेलो आणि नागराज म्हणाला, सर तुम्हाला आठवतंय, आठवणार नाही कदाचित, पण 3-4 वर्षापूर्वी पुण्याहून एका मुलाने तुम्हाला फोन केला होता की सर, सौमित्र सर, मी तुमचं, आणि तरीही मी आप्पा बळवंत चौकामध्ये पैसे नसल्यामुळे पायरीवर बसून वाचून पूर्ण केलंय, मी तुमचा खूप फॅन आहे, माझ्या पहिल्या कविता संग्रहाचं प्रकाशन तुमच्या हस्ते व्हावं असं मला वाटतं. तर माझं काहीतरी काम होतं आणि मी त्याला नाही जाऊ शकलो. तर मी म्हटलं हो हो आठवतंय, असं कोणीतरी बोललं होतं. तो म्हणाला, सर मीच होतो. तर योगायोग नावाची गोष्ट जी असते ती अशी असते. तर असे अनेक योगायोग फॅन्ड्रीने माझ्या आयुष्यात घडवून आणले आहेत आणि त्या फॅन्ड्रीचा मला भाग होता आलं. मी लहानाचा मोठा शहरात झालेलो आहे. म्युन्सिपाल्टी शाळेत 7वी पर्यंत शिकलेलो आहे. मी 7वी 8वी पर्यंत ख्रिश्चन वस्तीमध्ये लहानाचा मोठा झालो आहे. तिथे चिखलामध्ये अनेक डुकरं पळताना मी पाहिलेली आहेत. तिकडच्या मटणाच्या दुकानामध्ये तो जो कापून ठेवलेला आणि उग्र वास मी सहन केलेला आहे. आणि 7वी 8वी 9वी नंतर जस्ट रस्ता क्रॉस केल्यानंतर कोळीवाडा सुरू होतो, तिथे मी राहायला गेलेलो आहे. तर ते सगळं वातावरण, ते डोंगर, ते चिखल, ते सगळं मी लहानपणापासून पाहिलेलं होतं. पण सोलापूर जिल्ह्यातल्या किंवा कुठल्याही ग्रामीण भागातल्या माणसाला किंवा विद्यार्थ्याला जे जात वास्तव अंगाला येऊन टोचलं, त्याला तशी जाणीव तितकी तीव्र मला नव्हती. परंतु दलित साहित्य असेल, काही लोक असतील, त्यांचे अनुभव असतील, हे सबकॉन्शियसली आजूबाजूला घडत होतं, पण त्याची जाणीव मला नव्हती.
फॅन्ड्रीमध्ये काम केल्यानंतर आणि काही पुस्तकं वाचल्यानंतर, काही लेखकांची ओळख झाल्यानंतर त्याची जाणीव आणखीन तीव्र झाली. आणि ती सगळी तीव्र झालेली जाणीव टप्प्याटप्प्याने कशी रिअलाइज होत गेली ते हनुमंत तुझं पुस्तक वाचत असताना पानापानावर मला जाणवत होतं. म्हणजे ते देव, त्यांची वाहनं, परत आधीच्या चित्रपटांमध्ये असलेली तोंडाला पानं पुसण्यापुरती वापरलेली जात, खरोखर जातीमध्ये उतरणं, फुले शाहू आंबेडकरांचा विचार नाही, कुठे आंबेडकरांचा फोटो नाही, असं काही नाही, फक्त लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी वापरली गेलेली जात. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी तू इतक्या खोलवर जाऊन त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेस. त्याच्यामुळे हा ग्रंथ खूप अभ्यासपूर्ण झालेला आहे आणि याची प्रस्तावना मला लिहिण्याची संधी आपण मला दिली, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. न्यू इरा च मी खूप खूप अभिनंदन करतो की इतकं चांगलं पुस्तक त्यांनी इथे आणलं. मला अजून आठवतंय माझा पहिला कविता संग्रह माटुंग्याला जेव्हा प्रसिद्ध झाला, त्याचं विमोचन गुलजारांच्या हस्ते झालं होतं, तेव्हा सुद्धा अशीच प्रचंड गर्दी होती. आणि इतकी गर्दी पुस्तकाच्या प्रकाशनाला असणं म्हणजे प्रकाशकाचे चांगले दिवस आलेत याचं हे द्योतक आहे असं मला वाटतं. धन्यवाद.